याच कुंडेवाल संघाच्या नावावर या टुर्नामेंटमध्ये हाय स्कोर आहे बघा. 83 धावा चेस केल्यात, त्यामुळे हाय स्कोरचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एक हाय स्कोर 99 धावांचा आहे. दिनेश पाटील, बंधू प्रवीण गायकर वाकडी हे आज दिग्गज समालोचक त्यांना तुम्हाला ऐकायला मिळेल. आज सगळं व्हाईट ड्रेसमध्ये आहेत. तर मॅचला करूया सुरुवात. फायनल डे सुपर 8 चे सामने आणि या सुपर 8 च्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्याची या ठिकाणी सुरुवात होतोय. मोहटीम फिल्डिंग करत असताना आणि बॅटिंग करत असताना कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. एकदा जोरदार टाळ्यांनी करूया सुरुवात या पहिल्या बॉलची. गोलंदाजच्या उंबरठ्यावर रोहित पाठे, समोर समाधान वास्कर. ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन. मॅच सुरू होण्याचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑफ स्टंपला ठेवला होता. एका हातानं खरं तर आपण बघितलं तर बॉटम हँडलनं हा खेळण्याचा प्रयत्न केला होता समाधान वास्करनं. खूप चांगला वेग होता चेंडूमध्ये. झपकन चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोहर उमटले नाही, म्हणजेच डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. 5 षटकांचे सामने, 2 पॉवर प्ले. गोलंदाज पुन्हा एकदा पंचना पार करून रोहित. परखट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काहीशी कडा घेतली होती. सेकंड स्लिपला क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र गलीच्या दिशेनं एक सिंगल मिळाली आहे. श्री गणेशा. धावसंख्येला सुरुवात होते. समाधान वास्कर, मयूर वास्कर ही जोडी. समाधानच्या खात्यामध्ये एक तर संघाची धावसंख्या देखील 1. पहिलं ओव्हर सुरू आहे. खूप चांगलं षटक बघा. सुरुवात चांगली झाली आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये ड्रोन कॅमेरा प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जात आहेत या पूर्ण मैदानाची. अगदी खेळाडूंना क्लोजअप तुम्हाला पाहता येईल स्क्रीनवर. एवढी सुविधा या स्पर्धेमध्ये मला पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल अप्पर गेट केलाय मयूर वास्कर. हा चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटला. धन 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 करत सीमा पार. येतोय पहिला चौकार. गणरायाच्या गीतानं स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिला चौकार आलाय. संघाची धावसंख्या कुंडेवाल संघ पाहायला मिळते 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा रोहित पाटे आडव्या बॅटने खेळलाय. अगदी हा ग्राउंड कदाचित पाठांतर करून आलाय. मयूर वास्कर ठोकतोय सिक्सर. या अगोदर चौकार, तदनंतर षटकार. मयूर वास्करचा या खेळपट्टीवरचा जो आत्मबल आहे ना, आत्मविश्वास एवढा स्ट्रॉंग झाला आहे की प्रत्येक बॉलवर तो अटॅक करताना पाहायला मिळतोय. म्हणून तर 83 धावांचं आव्हान याच संघानं कशा पद्धतीनं पार केलं असेल याचं चित्र तुम्हाला पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. एक चौकार, त्यानंतर षटकार. रोहित पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय. हा पुन्हा परकट. इथे मात्र डोक्यावरनं गेलाय चेंडू. टप्प्या टप्प्यानं सीमारेषा ओलांडतोय. अजून एक दर्जेदार चौकार. मुजरा असेल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया शिवरायांना मानाचा मुजरा. अखंड महाराष्ट्राचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत. फुल्लर लेनचा बॉल फक्त एक्झिक्यूट केलाय, डिस्पॅच केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मयूरच्या बॅट मधून अगदी चौफेर टोलेबाजी. हाही येतोय जवळ जवळ. आपण विचार केला तर 92वा चौकार या स्पर्धेतला.
खरं तर आपण बघितलं मयूर वास्करच्या बॅटमधून 192 वा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि 250 वा षटकार मिळाला पाहायला आला. म्हणजे या स्पर्धेमध्ये एकंदरीत 250 षटकार पूर्ण झाले, 192 चौकार पूर्ण झाले, 236 विकेट मात्र पूर्ण झाली. संपूर्ण माहिती या अर्थातच आमच्या चिंचपाडा गावचे उत्कृष्ट गुणलेखक आणि प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून 100K क्या बात आहे. खूप चांगली पसंती दिली आहे. चांगली प्राप्ती डिजिटल लाईव्ह म्हटलं ना तर कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, मग लग्न कार्यक्रम, साखरपुडी असतील, एखादा ॲन्युअल फंक्शन का असेल किंवा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा असेल, सातत्यानं खूप खरं तर कव्हर करतायत इव्हेंट. ज्या पद्धतीनं शर्यती, यस बैलगाडा शर्यती देखील ते कव्हर करतायत. प्राप्ती डिजिटल लाईव्ह जिथे आणि गोंदले ऑल टीम, त्यात आमचे गुणलेखक, या गावचे भूमिपुत्र गुणलेखक योगेश केणी. योगेश केणीचेही आपण कौतुक करू. फुलटॉस बॉल, तेही 147ला. मग त्या चेंडूला पाहावं लागेल सीमा गणित षटकार. साठी आणि त्याच्याच पहिल्या बॉल फुलटॉस बॉलवर ज्या पद्धतीनं हाणामारीचा पवित्रा उचलला समाधान वास्करनं ठोकलेला षटकार. बघा मोहन टीमला कमीत कमी धावांवर या कुंडेवाल टीमला रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, परंतु हा हिट लॉफ्ट केलाय. हवेमध्ये उंची जास्त आणि लांबीही तेवढीच गाठली आहे. अंतर गाठलं या फटक्यानं अगदी कावकॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित स्पर्धेतला हा दमदार सिक्सर. सुंदर संगीत, ऊर्जा देणारं, प्रेरणा देणारं हे संगीत माझ्या राजाचं तुम्ही ऐकता. नव्हते संविधान, नव्हतं आरक्षण, नव्हते आमदार, नव्हते खासदार, नव्हते सरपंच, नव्हते उपसरपंच, तरीही माझी प्रजा सुखी होती, कारण सिंहासनावर राज्य करत होता माझा शिवछत्रपती शिवाजी राजा. खूप चांगलं संगीत, जबरदस्त संगीत आणि तेवढीच चांगली फलंदाजी. लगातार तिसरा षटकार येईल का? हो आलाय आणि पाचवा फलंदाज समाधान वास्कर ठरतो या स्पर्धेतला. लगातार 3 षटकार. दाजी बहरली मैदानाच्या आतमध्ये. या 2 वास्कर बंधूंचे आपण विचार केला तर एका बाजूला मयूर वास्कर, दुसऱ्या बाजूला समाधान वास्कर, जो 5वा फलंदाज ठरलाय. बघा पहिल्या फलंदाजाचं नाव संदीप गावंड, आवरे गावचा, त्यानं 3 षटकार टोकले. जितू गायकवाड याच कुंडेवाल टीमचा, त्यानं 3 षटकार टोकले. त्यानंतर प्रवीण मोकल पारगाव, त्यानं 3 षटकार. स्वप्नील फौजदार पलसपे टीमचा, त्याने 3 षटकार. आणि आता हा समाधान वास्कर ज्यानं 3 षटकार. हे रेकॉर्ड्स तुम्हाला पूर्णपणे योगेश केणी यांच्या माध्यमातून ऐकायला दिवसभर मिळते आणि आम्हाला माहिती देतील. खूप चांगलं सुंदर गुणलेखन तुम्हाला त्यांचं पाहायला मिळतंय. परंतु इथे विचार केला तर धावसंख्या तब्बल पोहोचली आता 37 या आकड्यावर. दुसरं षटक जयेश पाटीलचं देखील आता महागडं ठरतंय. बॅटला काहीसा ब्रश झाला होता, बॉल काहीसा म्हटलं तर बॅटची कडा घेतली आणि फर्स्ट स्लिपकडे ट्रॅव्हल झाला. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल जातोय. विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरच्या 3 बॉलमध्ये 18 आल्या. संघाची धावसंख्या 37. हा मैदानात मी सुरुवातीला सांगितलं की गोलंदाजांचा कर्दन काळ आहे. हा जर मैदानाचा विचार केला ना तर सहज आणि सहज षटकार जातात. त्यामुळं गोलंदाजी जर चांगली असेल ना एका संघाकडे तर कदाचित चांगली फाईट देऊ शकतोय. हाही त्याच पद्धतीचा चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय. बघा जयेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण घेतलं नाही जयेशनं. पहिल्या सुरुवातीला 3 बॉलवर 3 षटकार आल्यानंतर त्यानं पलटवार केला. आता 2 डॉट फेकलेत. म्हणजे हाही जर डॉट फेकला
तर बरोबर प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग करत असताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. खूप चांगला मैदान आहे. आज हे आमचे गाव संपूर्ण जसे पुनर्वसित झाले ना, त्याच्यामुळं मैदानांचा अभाव आहे. परंतु हे मैदान बघा, आज या मैदानावर अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. समोर दिला होता, सरळ दिशेनं व्ही शेपनं खेळण्याचा प्रयत्न केला, वाईडिश लॉंग ऑनकडे. हो 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 हो, काय घडलं, आउटफील्ड खराब आणि त्याच्यामुळं या क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू गेलाय सीमा पार. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. कालच्या सत्रामध्ये खरं तर आपल्याला दिनेश बंधू ऐकायला मिळतंय राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत. अवघ्या 16व्या वर्षातच मुठभर मावल्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे हे माझे राजे. आजकाल 16व्या वर्षात काय असतो, मुलाला किती अक्कल असते, परंतु माझ्या राजांनी अगदी क्षत्रिय रक्ताचा शिवपिंडीवर, रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घातला आणि एकच शपथ घेतली, कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवाजी राजे 16व्या वर्षात. मित्रांनो विचार करा, माझा राजा किती वर्ष जगला तुम्हालाही माहीत असेल. अजून 50 वर्षाचे जास्त, अजून थोडे 1-2-10 वर्ष जरी राहिलं असता, राजानं वेगळाच इतिहास रचला असता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. खूप चांगलं संगीत, परंतु इथे तेवढीच सक्षम बॅटिंग होते. 2 ओव्हरमध्ये 41 झाल्यात. 2 ओव्हर 41 रन्स. हा खणून काढलाय, खोदून काढलाय चेंडू मयूरनं. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं गेला. एक चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. फेकी थोडी खराब होती, परंतु बॅकअप आहे त्या ठिकाणी. मिळेल फक्त 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 42, 42 धावा. हे मैदान आहे, कधीही काही होऊ शकतं मित्रांनो. बघा दापोली आणि कोटनाका तुम्हाला मॅच आठवत असेल. 6 ओव्हरमध्ये 57चं लक्ष होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 29 आल्या होत्या आणि 5 ओव्हरमध्ये करायच्या होत्या फक्त 28. म्हणजे 30 बॉल 28 धावा झाल्या नाही या मैदानावर. हा मैदान कधी काय, जर गोलंदाजी टिचून गेली ना तुम्ही या खेळपट्टीवर बरोबर अचूक टप्प्याची, तर धावाही होत नाही. त्यामुळं मैदान दोन्ही संघांसाठी कदाचित सांगू शकत नाही, हे काही होऊ शकेल. 2 ओव्हरमध्ये आपण बघितले तर 41 आल्या. धावसंख्या धावफलकावर 42. तिसरे षटक सुरू. प्रल्हाद शिंदे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जातोय. प्रल्हाद शिंदे गोलंदाज. प्रल्हाद शिंदे हे गायन क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव आहे, परंतु इथे हा प्रल्हाद शिंदे मोहो टीमचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो. फुल टॉस बॉल फेकलाय, फटका फसला होता, मिस टायमिंग झालं होतं, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला धाव घेण्याचा प्रयत्न केला. काय घडलं मैदानावर, समाधान वास्कर डेंजर झोनमध्ये होता. इशारा तर आला नाही, कदाचित चेंडू लागला नाही की काय असताना हेच चित्र पाहायला मिळेल. क्या बात आहे, सहज आउट होता मी तर म्हणेन. विचार केला तर समाधान वास्कर काहीसा बराच दूर होता, परंतु दुर्दैव म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं बघा कलेक्शन थोडंसं खराब राहिलं, चेंडू स्टम्पला लागला नाही, हात लागल्यामुळं. पंचांचं काय लक्ष आहे बघा. द्वारकानाथ चोरगे सर, यालाच म्हणतात अनुभव. द्वारकानाथ चोरगे यांनी काही कालखंड गाजवलाय टेनिस क्रिकेटचा. इकडे सत्यवान काकडे आहेत, त्यांनीही चांगला टेनिस क्रिकेट केलेला आहे. इकडे दीपकजी पाटील सर आहेत. म्हणजे एखादा अंपायर क्रिकेट खेळणारा जर असेल ना, तर कदाचित निर्णय कोणतेही चुकत नसतात, आम्ही नेहमीच सांगत असतो. त्यामुळे चांगलं दांडगा अनुभव. आणि इथे मात्र सुरक्षित समाधान वास्कर धावचित होता होता बादला 2 धावा वाचला गेला आणि 2 धावा मिळत आहेत. 44 रन्स. तिसरं षटक सुरू आहे प्रल्हाद शिंदेचं. नेक्स्ट बॉल प्रल्हाद शिंदे, पंचांना बार करून चेंडू फेकतो, फुल टॉस बॉल. हा चेंडू फरक खरं बघितलं तर फ्लॅट पद्धतीनं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. सूर्या मस्कर आय थिंक त्या ठिकाणी होता आणि
सूर्या कीपर आहे योगेश, नक्कीच आपण पाहू शकाल. अलवेश आहे त्या ठिकाणी, एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं आता 45 या आकड्यावर धावसंख्या. मयूर वास्कर ऑन स्ट्राईक. प्रल्हाद शिंदे चांगलं कमबॅक केलंय मी म्हणेन. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये ज्या धावा झपाट्याने येत होत्या ना, 41 आल्या होत्या, त्या धावसंख्येला रोख लगाम अंकुश लावण्याचं काम केलंय. 45 रन्स. तिसरं षटक सुरू. हो, परंतु मयूर वास्कर हा थोडासा मागे गेला, एक पाऊल मागे ठेवला आणि फटका एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेट क्षेत्राकडे येतोय हा खणखणीत लाजवाब सिक्सर. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आणि अशा प्रकारे 50 धावा कंप्लीट झाल्यात. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचा अर्धशतक पूर्ण झालं. 51 धावा तिसऱ्या षटकात लागल्यात. त्यामध्ये प्रल्हाद शिंदेचा जर विचार केला तर एक षटकार आलाय 5व्या बॉलवर, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत आहे. चौथ्या षटकातला ज्या पद्धतीने आपण बघितलं त्यात सुरुवात होण्यापूर्वी या शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील प्रल्हाद शिंदे. लास्ट बॉल. हो, मयूर वास्कर गुडगा आता खेळपट्टीवर टेकलाय. मी म्हटलं की हे मैदान त्याला अक्षरशः पाठांतर करून आलाय असा हा ठोकतोय. पुन्हा वाईडिश लॉंग ऑन कडे. हाही दर्जेदार ब्रिलियंट मॅग्निफिसेंट स्ट्रोक. सिक्सर. पाण्याची मागणी मैदानात. धाकटा खांदा 11 निशांत 11 दादरपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील टॉस करण्यासाठी लगेचच संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये बरोबर टॉस केला जाईल. तर निशांत 11 दादरपाडा विरुद्ध प्रिन्स 11 धाकटा खांदा दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तर निशांत 11 दादरपाडा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. तर प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ आपण टॉससाठी संपर्क साधा. तर पाहता पाहता 3 षटकांचा हा वाजवी खेळ इथे समाप्त झाला आणि टोटल स्कोर जर कुंडेवाल टीमचा पाहिला तर 57 धावा, 57 रन, 18 चेंडूमध्ये अक्षरशः धावसंख्या बघितल्या तर झपाट्यानं वाढल्यात स्कोर कार्डवर. खूप चांगली सुरुवात. ओपनर जोडी, सलामीची जोडी मैदानात खेळते आणि 57 धावा 3 ओव्हरमध्ये काढण्यात आल्यात. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल क्रिस्या डिजिटल ट्रॉफीचं दमदार आयोजन याच कुंडेवाल गावामध्ये फेब्रुवारीमध्ये. अमन वास्कर एक आगरी कलाकार त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज जयेश पाटीलच्या वाट्याला हे दुसरे षटक. पहिला बॉल वाईड. जयेश पाटीलला आमंत्रित केलं. या गोलंदाजाचा विचार केला तर त्या गोलंदाजानं दुसरं षटक फेकलं होतं. 22 धावा खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजावर विश्वास, कारण तोच मुख्य गोलंदाज आहे या संघाचा, त्यामुळे कदाचित कमबॅक करून देईल या ओव्हरमध्ये. परंतु नाही, त्या आडव्या बॅटने केला फटका. एक्झिक्यूट डिस्पॅच. अगदी जबरदस्त टोला. AK-47 समाधान वास्करच्या बॅटमधून आला हा बादशाह सिक्सर.
क्या बात आहे. रायगड किल्ला, ज्या किल्ल्यावर खरं तर आपण बघितलं तर राजांनी जास्तीत जास्त दिवस शिवकाळात काढलेत, परंतु हा चेंडू कमबॅक देणारा होता गोलंदाज जयेशसाठी. या अगोदर सिक्सर आला, त्यानंतर मात्र डॉट बॉल, पहिला बॉल वाईड. अशा परिस्थितीमध्ये आता धावसंख्या देखील एवढ्या जलद गतीनं वाढते ना स्कोर कार्डवर. योगेश केणी वारंवार त्या ठिकाणी स्कोर कार्डवर गदी डॅश 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 करावा लागते, कारण धावा जलद गतीनं वाढत आहेत. 64 धावा, 64 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. दुसऱ्या बाजूला मोह संघ म्हटल्यानंतर सूर्या मस्करच्या जोरावर खरं तर तोही एक धडाकेबाज फलंदाज आहे, त्यामुळे उत्तरार्धामध्ये देखील तुम्हाला हा सामना रंगतदार पाहायला मिळेलच. पुढील चेंडू जयेश पंचांना पार करून फुल टॉस बॉल फेकला होता, थोडासा झपकन आला होता, परंतु स्ट्रेट केलाय तो. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सूर्या कव्हरला देत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. यस, तिसऱ्या पंचांची मागणी आहे तर बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस, दीपकजी पाटील सर सांगतात की बॅट्समन रिव्ह्यू अबाव द वेस्ट. नो बॉल बीमरसाठी हा बॅट्समनने केलेला चॅलेंज रेफर ऑन स्क्रीनवर पाहू शकाल. आपण कंट्रोल रूममध्ये जाऊया. प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून आमचे सत्यवान काकडे सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे, परंतु बॅट्समननं थोडासा संशय व्यक्त केला होता. त्यांचा रिव्ह्यू इथे अनसक्सेसफुल, म्हणजे रिव्ह्यू समाप्त झालाय बॅट्समन रिव्ह्यू. याच्यानंतर कदाचित त्यांना घेता येणार नाही आता रिव्ह्यू. एक रिव्ह्यू तुम्हाला संधी दिली आहे आयोजकांनी. आडव्या बॅटने केलाय. मयूर वास्कर थांबायला तयार नाही. फेवरेट स्ट्रोक अगदी गुडगा खेळपट्टीवर टेकतोय आणि हा ठोकतोय. अजून एक सिक्सर. तर चला लगेचच मॅच ऑन करा. नवीन बॉल देण्यात येईल. जर मॅच बॉल येईल तेव्हा तुम्ही घेऊ शकता, परंतु त्या बॉलसाठी आपण जास्त वाट पाहू नका. विनंती असेल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चला कॅप्टन लगेच या. प्रिन्स 11 धाकटा कांदा संघाचे कॅप्टन या. पण या ठिकाणी निशांत 11 दादरपाडा संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण यावर टॉस करण्यासाठी. खरं तर कुंडेवाल टीमचा हा तिसरा फलंदाज आहे. जितू गायकवाडनं लगातार 3 षटकार, समाधान वास्करनं 3 षटकार आणि हा तिसरा फलंदाज मयूर वास्कर देखील 3 षटकार ठोकतोय. क्या बात आहे. लगातार 3 षटकार. लावली बॉल, अप्रतिम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी ब्लॉक हॉल यॉर्कर, बेस्ट यॉर्कर बॉल. 9 चेंडू आणि 37 धावांवर मयूर वास्कर खेळतोय आणि 14 चेंडू 33 धावांवर समाधान वास्कर खेळतोय. चांगली भागीदारी, गुड पार्टनरशिप म्हणावी लागेल या मॅचमध्ये. धावसंख्या 70 आकडा क्रॉस. हो, लावली डिलिव्हरी, चांगला चेंडू. जयेशनं हेरलं की जसा चेंडू मागे फेकल्यानंतर तो सिक्सर पाहायला मिळतोय. 2 मागचे शेवटचे बॉल काय जबरदस्त फेकले जयेश, तुझं कौतुक करावं लागेल, परंतु हे अगोदर चेंडू फेकणे गरजेचं होतं. धावा आल्या जयेश या षटकामध्ये 2 सिक्सर सहित 15. पहिल्या ओव्हरमध्ये 22, या ओव्हरमध्ये 15. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हर, एकूण 72 रन्स, म्हणजे 4 षटकांच्या खेळानंतर 72 धावा. चला स्पीडअप करूया. लास्ट ओव्हर फेकायचं आहे. खरं तर भागीदारीचा मी उल्लेख केला होता. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक हायेस्ट पार्टनरशिप तुम्हाला 81 धावांची पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत यांची दोघांची पार्टनरशिप 72 आहे. म्हणजेच बघा, सर्व रेकॉर्ड्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. योगेश केणी यांचं कौतुक, जेवढं कराल तेवढं कमी. गावचा गुणलेखक आहे, कमी स्पर्धा करतो तो. जास्तीत जास्त आम्हाला तो गावाच्या स्पर्धेमध्येच पाहायला मिळतो. म्हणजे एक व्यावसायिक गुणलेखक नाही आहे मित्रांनो, फक्त गावाच्या स्पर्धेसाठी आपण गुणलेखन करायचं. परंतु त्याची कौशल्यता आम्हाला नेहमीच चांगली पाहायला मिळते. ज्यावेळी सुनील स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये आम्ही येतो त्यावेळी त्याचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळतं. त्याचं कौतुक करावंच लागेल. सुनील स्पोर्ट्स आयोजकांचं देखील मनापासून कौतुक करावं असं वाटतंय, कारण सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ या संपूर्ण रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळण्यासाठी जातोय. त्यांनी हेरलं की आयोजन कसं करावं. कमीत कमी 5 षटकांचे सामने, 6 षटकांचे तुम्हाला पहिल्या प्रत्येक सामना पाहायला मिळतोय आणि खूप चांगली स्पर्धा, कौतुकाची स्पर्धा. कारण सुपर 8
आज सर्वांचं लक्ष कुठे असेल तर कैलासवासी अनंत शेठ केणी या स्पर्धेवर. जबरदस्त आयोजन. लास्ट ओव्हर घेऊन आलाय प्रशांत शेळके. समोर ओपनर बॅट्समन मयूर वासकर. पहिलाच बॉल फुल टॉस, अगदी हुक केलाय बॉल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून जातोय. चेंडू धन धन करत निघालाय वेगानं सीमापार, चौकार. सिक्स रन. ज्यावेळी आपण कर्णधाराची थोडीशी हलकीशी मुलाखत घेतली ना टॉस उडवताना, जितू गायकवाडनं सांगितलं होतं की आम्हाला बॅटिंगच हवी आहे आणि आम्हाला बॅटिंग मिळाली आहे आणि ते बॅटिंग करत असताना 76 या आकड्यापर्यंत आता मजल गाठली आहे. या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट लॉग ओव्हर, डेथ ओव्हर सुरू आहे. गोलंदाज प्रशांत. शॉर्ट पिच बॉल, वाट पाहिली आणि चेंडू धन पुन्हा एकदा टप्प्यानं गेलाय डीप कव्हर पॉइंट क्षेत्राकडे. हा गॅप शॉट शक्तीचा न वापर करता युक्तीनं ठोकलेला चौकार. तर आपण जर मैदानावरती फलंदाजी पाहतो ना, मयूरला पाहिल्यानंतर मला 81 रायफलची आठवण येते. एकीकडे AK-47 आणि एकीकडे 81 रायफल. ही दमदार फलंदाजी. हो, खणून काढलाय, खोदून काढलाय. त्याचा हा फेवरेट स्ट्रोक असतो कभी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा. मयूरला स्ट्राईक देतोय, समाधानाने हेरलंय. आता मयूर बहरलाय. मयूरनं जवळजवळ 45 धावा काढल्या आहेत. 48 धावा, 48 रन्स. त्याच्यामध्ये विचार केला तर 4 षटकार आणि 6 चौकार. आणि चेंडू किती खेळलाय? फक्त 13 चेंडू, 48. हाय पार्टनरशिप देखील झाली आहे. क्या बात आहे. सर्व रेकॉर्ड कुंडेवालकर मोडतायत. प्रत्येक रेकॉर्ड ब्रेक करत असताना पाहायला मिळतोय. 48 धावांवर. हो 50 पूर्ण होतील का? हो, झाल्यात देखील. डीप मिड विकेटला बॅट उंच फिरवत असताना मयूर वासकर ठोकतोय हा खणखणीत अर्धशतक षटकार. धन्यवाद टीचे. चला थँक्यू. बघा, चेंडूसाठी थांबू नका. समाधान कमिटी आम्हाला इशारा करते, नवीन बॉल लगेच घ्या. मॅच बॉल तुम्हाला सुपूर्द करण्यात येईल. क्या बात आहे. फास्टेस्ट 50. रिवाल मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल कान्होबा कुंडेवाल संघाचा जखमी शेर 40+ मास्टर कुणाल केबल नेटवर्कचे सर्वा ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा संजय वासकर यांच्या वतीनं मयूर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. डेफिनेटली चांगलंच मोटिवेशन होतंय, कारण प्रवीण संजय वासकर देखील एक लिजेंड प्लेअर आहे. अनेक मैदानं त्यांनी गाजवलीत, परंतु त्यांनी अभिमानानं हा बक्षीस दिलाय. ही खणून काढलाय सरळ. बघा ग्राउंड किती शॉट आहे. झपकन चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमा पार, ओव्हर द रोप, चौकार. तलवार जशी चमकली तशी बॅट चमकली आहे मयूरची. फास्टेस्ट 50 मध्ये दुसरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. निनाद भोईरनं 14 बॉलमध्ये 50 पूर्ण केल्या होत्या. मयूरनं देखील 14 बॉलमध्ये 50 पूर्ण केल्या. त्यानंतर चौकार. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 92 आकड्यावर. 92 रन्स. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. हाय स्कोर होईल का मैदानावर? 99चा हाय स्कोर आहे. ओहो, हा भिरकावून दिलाय. नॉट आउट खेळीचं विक्रमी खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर वासकर आणि समाधान. ओपनिंग जोडी हाय ब्रेक रेकॉर्ड करत असताना एकदा जोरदार टाळ्या जर फलंदाजी या ओपनर खेळाडूंची आवडली असेल तर. जबरदस्त बॅटिंग. तरी विचार करा, छोटा बकासुर ही फलंदाजीची बारी आणि धावा किती झाल्या असत्या. दमदार फलंदाजी मित्रांनो. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील ही अजून एक हायएस्ट पार्टनरशिप आम्हाला पाहायला मिळाली. ती कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचे 2 दिग्गज फलंदाज समाधान वासकर AK-47 ने 81 रायफल मयूर वासकर याची दमदार अर्धशतकी केली. या अगोदर रिवाल मात्रे सर मागच्या 3 वर्षापूर्वी कालबादेवी प्रसन्न KCC अंबापाडा विरुद्ध बामणडोंगरी सभागृह नेते चषक नावडे या ठिकाणी एकच मॅच मध्ये
म्हणजे एकाच डावामध्ये संदेश गोंधळे आणि तकदीरची अर्धशतकी फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. आणि तसेच या ठिकाणी समाधान अर्धशतकी मयूरची अर्धशतकी केली पाहायला मिळाली आणि समाधाने त्याला दमदार साथ दिली. परंतु पाहूया धावा आहेत तिथे बनण्यात जर कुंडेवाल संघ बनवू शकतो तर या मॅचमध्ये स्वर्गीय हर्षल स्मृती मिहिका 11 मोहो अर्थातच तो देखील या सामन्यामध्ये दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. तर स्वर्गीय आर्य प्रतिष्ठानचे सर्व दिनेशभाई गायकवाड उर्फ DX यांचं या ठिकाणी शुभागमन. यावर DX भाई आपलं सहर्ष स्वागत. 94 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे. बिग टार्गेट, भलं मोठं आव्हान आहे खरं तर मोहो टीमच्या समोर. परंतु हे मैदान आहे ना फलंदाजांसाठी पोषक आहे, त्यामुळं काही सांगू शकत नाही या मैदानाचा. खरं तर आढावा घेतला तर रिझल्ट या मॅचमध्ये 94 धावांचं लक्ष. समाधानची देखील खूप चांगली कामगिरी राहिली आहे. 33 धावा 14 चेंडूमध्ये आणि 16 चेंडूमध्ये 59 धावा मयूर वास्करच्या. हायेस्ट पार्टनरशिप आणि हायेस्ट स्कोर स्वतःचा इंडिव्हिज्युअल. वैयक्तिक स्कोरचा विचार केला तर मयूरच्या नावावर 16 बॉल 59 धावा या सर्वात जास्त या स्पर्धेतले रेकॉर्ड बघून रेकॉर्ड झालेत या मॅचमध्ये. एस दिनेश गायकवाड DX आपलंही स्वागत. चला उत्तरार्धात जाण्यापूर्वी आपण टॉस करून घेऊया इनिंग ब्रेकमध्ये. चला आपण टॉस करूया. मगाशी मी उल्लेख केला आताही उल्लेख करतो. असतात संघर्षाच्या वाटा, समुद्रात असतात तुफानी लाटा, आता करूया छापा आणि काटा. चला टॉसचा बॉस टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो कालभैरव तर संजय भाई वास्कर कुणाल केबल नेटवर्कचे ओनर. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. टॉस का बॉस 5 षटकांची ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये प्रिन्स 11 धाकटा खांदा विरुद्ध निशांत 11 दादरपाडा या 2 दिग्गज संघामध्ये तुम्हाला ही लढाई पाहायला मिळेल. संजय वास्कर आग का गोला जिसे कहा जाता है और कमाल का यॉर्कर जिनके माध्यम से हमें देखने को मिलता है आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. करूया छापाई सकल निशांत 11 दादरपाडा तर काटा प्रिन्स 11 धाकटा. निर्णय फक्त आम्हाला सांगा. प्लेयर अजून आले नाही, सांगतो लगेच. नाही निर्णय इथेच लगेच तुम्हाला घ्यायचा आहे. फिल्डिंग बेस्ट ऑफ लक. 2 टीमला शुभेच्छा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. चला दुसरा सुपर 8 सामना असेल धाकटा खांदा आणि दादरपाडा या 2 संघामध्ये. या मॅच नंतर तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे जाऊया. भलं मोठं आव्हान म्हटलं तर हाय स्कोर 93 धावा काढून 94 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पाहूया या उत्तरार्धामध्ये एवढ्या मोठ्या धावलांचा पाठलाग कशा पद्धतीनं करेल मोहो संघ. ऐकूया उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय भाषेतून प्रवीण गायकर वाघडे यांच्या गोड आवाजातून. तर थँक्यू रिवल म्हात्रे सर. जबरदस्त फलंदाजी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजेच 81 रायफल मयूर वास्कर आणि त्यांच्या समोर AK-47 समाधान. 2 फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आणि पहिल्या सत्राचा डावाचा विचार केला तर जवळजवळ 93 धावा कुठल्या आणि 94 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय हर्षल स्मृती मिहिका 11 मोह संघाची ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहताय. मित 11चे सर्व रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर आणि ज्यांच्या माध्यमातून नेहमीच मित 11 मोह संघ देखील आपण पाहतो ते कोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक नशीब शेठ आपलं सहर्ष स्वागत. निवृत्ती शेठ आपलंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. व्यासपीठावर विनोद केनी साहेब कालभैरव वॉटर सप्लायर्स, त्याच्यानंतर समीर भाई यांना आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी बाला असतील, दिनेश, प्रणय आणि सिद्धू डॉक्टर सिद्धू आपलंही सहर्ष स्वागत. आमचे संजय भाई असतील, फायरमॅन ध्रुव असतील, RR भास्कर 50 RR पाटिल 70 प्लॉट के मालिक और खास कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम के कोच RR पाटिल साहब आपका स्वागत है. त्यांच्या समेत आपण पाहतो संजय भाई आपलंही सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. उपसरपंच मयूर शेठ आपलंही सहर्ष स्वागत. ऋषिकेश भाई आपका स्वागत है. उपसरपंच ऋषिकेश हमारे दमदार योगदान देते हैं और पहली गेंद के ऊपर शुरुआत जबरदस्त सूर्या के बल्ले से. अब यहां पर सूर्या चमकता हुआ 4 रन.
यहाँ पर 4 रनों के साथ बल्लेबाज सूर्या ने अपनी पारी की शुरुआत की है। 94 रनों का लक्ष्य है। 90 से अधिक बड़ा स्कोर जब भी होता है तो उस लक्ष्य का पीछा करते वक्त बहुत सारी दिक्कतें होती है, लेकिन शुरुआत इस समय काफी दमदार देने के लिए ये दोनों भी बल्लेबाज फिलहाल पहली गेंद के ऊपर मोनिश के ऊपर चौका, ये भी छोटी गेंद, एक्शन पे रिएक्शन, यहाँ पर पलटवार किया है, गेंद सीमा रेखा के पार जाते हुए बैक टू बैक दूसरा चौका कवर की दिशा में 4 रन। बिल्कुल यहाँ पर आप दिनेश बंधु सर देख सकते हैं, रिवॉल्व मात्रे सर इनको भी देख सकते हैं, सतीश मिसाइल मैन का भी स्वागत है। और फिर से एक बार मेरे ख्याल से नेरे और चिंचपाड़ा के बीच में राइवली नजर आएगी, जो केपीसी इनामपुरी के ट्रॉफी में दो टीमों के बीच में काफी बढ़िया मैच हमें देखने को मिला। ये संपर्क बॉल अंदर गया है क्या, मतलब स्टेज के, तो बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं वो फिर से एक बार मैच नेरे और चिंचपाड़ा के बीच में हमें देखने को मिलेगा। तो 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक फिलहाल बगैर विकेट खोए नुकसान पर। शुरुआत काफी बेहतरीन देने का प्रयास इस समय करते हुए ये बल्लेबाज बोलो तैयार। ओ इस बार थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती है और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 9 रन। प्रति ओवर की बात करेंगे तो लगभग यहां पर 20 से कम 20 रन बनाने पड़ेंगे, तभी जाकर यह मैच मोह टीम के हाथ में सुरक्षित रहेगा। बहुत बड़ा संघर्ष यहां पर करना पड़ेगा फिलहाल। तो ये भी छोड़ दिया इस गेंद को। तो चलिए बिल्कुल यहां पर व्हाइट बॉल, लगातार का दूसरा व्हाइट, लगातार 2 चौके और 2 वाइड यहां पर आते हुए 10 बने अभी तक। ओ ये भी थोड़ी सी खराब गेंद है। ये लीजिए बिली बॉर्डन का एक्शन देखिए, छोटा तीर गांव करे कम्बीर, एक अनिल टेम्बे है, टेम्बा बहुमा और हमारे दीपक पाटिल सर देख सकते हैं क्या जबरदस्त छोटे, ये जबरदस्त अंपायर छोटे बिली बॉर्डन के नाम से मशहूर है दोस्तों, और उनके समय डीके आपका भी स्वागत। दमदार यहाँ पर बल्लेबाजी का प्रदर्शन, थोड़ा सा दबाव मोनिश के ऊपर, इस बार ऑन साइड में खेला है, मिड विकेट और स्क्वायर लेग का जोन खाली है, गैप ढूंढ निकाला, गेंद सीमा रेखा के पार, 4 रन। टूर्नामेंट के खिलाड़ी बने, चौकों के हैट्रिक लगाने वाले ये बल्लेबाज सूर्या तीसरे नंबर के बल्लेबाज बने जिन्होंने चौकों की हैट्रिक दागी, और मोनिश ने लगातार 3 वाइड आने के बाद ये लगातार का तीसरा चौका। ये भी डाउन द ग्राउंड खेला है, वे फ्लैट है, इसे इस बार खेला है सीधा लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से साइड स्क्रीन की तरफ, सूर्या के बल्ले से दमदार हिट, 6 रन। दमदार शुरुआत यहाँ पर 3 लगातार चौके, उसके बाद ये छक्का, 3 गेंदें वाइड, बहुत ही बड़े ओवर की तरफ ये जा रही है। इस बार अच्छी लेंथ है, थोड़ी सी नीचे भी रही, बाहर की तरफ भी निकली और बल्लेबाज सूर्या को बीट करते हुए दूसरी गुड लेंथ पर ये गेंद थी, जहां पर टप्पा गिरा ना, वहां से गेंद थोड़ी सी कट हुई, जिसके वजह से यहाँ पर सूर्या भी वहां पर देख रहे हैं इस विकेट के ऊपर कि जहां टप्पा गिरा उस वक्त उन्हें खेलने के लिए थोड़ी सी दिक्कत हुई, गेंद अंदर की तरफ बाहर की तरफ निकली, और वहां पर जैसे कि जहां पर गेंद तकलीफ देती है फिर खिलाड़ी वहां पर जाकर अपना अनुमान लेते हैं। तो ये मिस टाइमिंग है, ये बड़ा विकेट हाथ में, लगभग एपी डिविलियर्स आउट होते वैसे ये विकेट मिला है कानवा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम को। सूर्या जिन्होंने आक्रामक शुरुआत की थी, वही सूर्या मैदान से बाहर। सर यांचं देखील आगमन झालं मित्रांनो। 2007 मध्ये ज्यावेळी ओपन टुर्नामेंट व्हायच्या नांदगावचा अगदी नदीजवळचा मैदान, आणि त्यावेळी सरांनी केलेलं मार्गदर्शन आजही आम्ही सातत्याने पाहतो की एक दमदार हिंदी मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे अभ्यासू समालोचक सुरेंद्र सर, आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। बेहतरीन बल्लेबाजी
मैदान के अंदर नजर आ रही है और खास करके तुरंत जवाब दिया वहां पर। भले ही तुम मेरे के ऊपर चौके छक्के मार सकते हो, लेकिन मैं भी विकेट टेकिंग एबिलिटी दिखाता हूं और ये दिखाया। विकेट टेकर गेंदबाजी नजर आती हुई गेंदबाज मोनिश की ओर से। ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 21, लॉस ऑफ 1 विकेट। नए बल्लेबाज मिथुन पाटिल, जिन्होंने खेल के पहले ही दिन में अर्धशतक ठोका था, जहां पर इसी टीम के खिलाफ, मतलब कुंडेवाल थी, वो मीर स्पोर्ट्स थी, शेखर भास्कर की उनकी टीम। क्या बढ़िया मैच खेला गया था वहां पर, और जो अर्धशतक लगाने के बावजूद भी जब एक बॉल में 2 रनों की जरूरत थी, तब वहां पर उन्होंने छक्का धागा अपना अर्धशतक पूरा किया और गुस्से से आग बबूले हुए थे वहां पर हमारे संजय भाई। जबरदस्त मैच वो भी देखने को मिली। सेकेंड पावर पे में जीतू गेंदबाजी के लिए 21 बने पहले ओवर में। स्ट्राइकर बल्लेबाज आप देख सकते हैं जयेश। पहली गेंद फुल टॉस सामने की तरफ खेला है, लॉन्ग ऑन को बीट करती हुई गेंद सीमा रेखा पार, सीधा 4 रन। चौका आता हुआ, हर ओवर में बड़े शॉट चाहिए और 200वां चौका हमारे साथी स्कोरर छोटा बकासुर हमें जानकर देते हुए चिंचपाड़े के जबरदस्त स्कोरिंग की भूमिका में 200वां चौका। अनंता शेठ केनी चषक में सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा आयोजित ये दमदार टूर्नामेंट। 25 बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक। जीत के लिए लक्ष्य है 94 रनों का और अभी भी महज बात करेंगे रनों और गेंदों के बीच में फासला लगभग 69 रनों की जरूरत है, यानी कि लगभग देखा जाएगा 11 छक्के यहां से मारने पड़ेंगे इन 23 गेंदों के ऊपर। जीतू का दमदार स्वागत यहां पर जयेश की ओर से। जड़ में डालने का प्रयास जरूर किया है, 1 रन जरूर पूरा, शायद फील्डर बहुत दूर है, दूसरी की कोशिश भी यहां पर करेंगे। अंकित कातकरी गेंद को उठाए फील्ड करें, तब तक उनके पास समय था दूसरा रन लेने का और इसी 2 रनों की मदद से गुड रनिंग बिटवीन द विकेट तो देखने को मिली, लेकिन रन संख्या भी स्कोर कार्ड के ऊपर आगे बढ़ती हुई 27। 2 ओवर में कम से कम यहां पर 40 मारने पड़ेंगे अगर इस बड़े लक्ष्य का पीछा करना है तो। पावर प्ले के ओवर काफी इंपॉर्टेंट होते हैं और इस इंपॉर्टेंट ओवरों में आपको रन बनाने होते हैं। यह लाइन अच्छी थी, लेकिन शायद अंपायर ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद है, बहुत बाहर गई थी, इसकी वजह से शायद ये वाइड बॉल करार उनके ओर से घोषित कर दिया है। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई 28 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल स्कोर बनता हुआ। पहले विकेट के लिए बढ़िया पार्टनरशिप, पहले ओवर की अकेली गेंदे बल्लेबाज 6 सूर्या ने खेली, इस पर फुल टॉस, इस पर तमाम मौका बनेगा, लेकिन बहुत दूर है, ऊपर भी गई थी गेंद और सीधा गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधा 6 रन। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकताय मित्रांनो। पापीला पापणी भिडती त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सर त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। आणि छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण या स्पर्धेला दिमागदार सोहळ्याने सुरुवात केली आणि पाहता पाहता अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा दिवस मेगा फायनल कोण होईल अनंता शेठ चषक या स्पर्धेचा मानकरी। सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा आयोजित दमदार स्पर्धा और ये भी गैप में है गेंद, वाइड लॉन्ग ऑन की तरफ गेंद टूट पड़े, यहां पर टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाबी हमला। स्वर्गीय हर्षल स्मृति मिहिका 11 मोह टीम के कप्तान और वाइस कप्तान जयेश के बल्ले से 4 रन। रनों के ऊपर यानी कि धुआंधार पारी यहां पर नजर आती हुई। वो इस बार लॉन्ग स्टॉप में फील्डिंग खराब है, नॉन स्टॉप गेंद जाएगी, नहीं रुकने वाली, हल्के में ले लिया था वहां पर कुंडेवाल टीम ने। अब यहां पर विचार विनिमय करने के लिए विवश कर चुकी है। एक और शानदार 4 रन। जैसे बुलेट ट्रेन हो रही है ना, बिल्कुल ठीक उसी तरह ये रेलवे की तरह बुलेट ट्रेन की तरह यहां पर रन संख्या आगे बढ़ रही है। 42 रन जीतने के लिए अभी भी 52 रनों की आवश्यकता है। 19 गेंदों के ऊपर मैच थोड़ा सा खुली कर दिए। स्लो बॉल गेंद फंसे जरूर है, फील्डर मौजूद है वहां पर। 81 राइफल
मयूर के द्वारा कोई गलती नहीं और यहाँ पर बड़ी पारी थमती हुई जिस बल्लेबाज ने फन उछला था लेकिन उछलने से पहले कुचल दिया है गेंदबाज ने। पिछले ओवर में भी ऐसे ही देखने को मिला। 5 गेंदों में सूर्या ने मार दी और मोनिश ने छठी गेंद के ऊपर विकेट संपादन की और दूसरे ओवर में जयेश ने मार दी। फिर अंतिम गेंद के ऊपर विकेट मिली। 2 ओवर का खेल समाप्त। रन बने 42 रन। जीतने के लिए 54 रनों का लक्ष्य है। आप यहाँ पर 18 गेंदों में चाहिए 52 रनों की जरूरत। व्हाट मैच। कल्याण केलं दिवा पाटील साहेबांनी। कित्येक वेळा आमदार कित्येक वेळा खासदार असताना देखील संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी दिला आणि आज आपण पाहू शकाल 22 तारखेला खऱ्या अर्थानं मोर्चा होता। त्यांच्या नावाचा विमानतळ आपण या ठिकाणी पाहतो परंतु काही कारणास्तव मोर्चा कॅन्सल स्पर्धाही आम्ही कॅन्सल करणार होतो। उद्या खऱ्या अर्थानं ही फायनल होती परंतु आज ही स्पर्धा ही फायनल पूर्ण करण्यात येणार आहे। जर मोर्चा असता तर नक्कीच आम्ही उद्या ही स्पर्धा फायनल खेळवली असती परंतु मोर्चा कॅन्सल झाल्यामुळे आम्ही ही स्पर्धा आज फाइनल म्हणजे समाप्त करत आहोत। 18 में चाहिए 52 की जरूरत। ये उड़ाया डाउन द ग्राउंड सीधा साइड स्क्रीन के ऊपर। कैमरामैन भी देखते रहे और अंपायर बिली बॉर्डन दीपक पाटिल सर इनका इशारा। इट्स अ ह्यूज हिट 6 रन। है यहाँ पर MK DJ आपका भी स्वागत करेंगे। चला नवीन बॉल घ्या लगेच। जास्त थांबता येणार नाही। आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा सूचना आली आहे। नवीन चेंडू घेतला जाईल लगेच ताबडतोब। मानो रिवाल सर मैदान के अंदर ऐसा लग रहा है कि जो ऑस्ट्रेलिया और साउथ अफ्रीका के बीच में 434 चालू है। हर्षल गिफ्ट ने 2 दिन नशे में धूर थे और वही नशा उनका उतरा नहीं था। उस नशे में टूट पड़े ऑस्ट्रेलिया के खिलाफ और सर्वश्रेष्ठ ऑस्ट्रेलिया टीम का वो घमंड तोड़ा था 434 का रिकॉर्ड। लेकिन इस बार देखेंगे दोनों हमारे इस ग्रामीण की ताकतवर टीम है। एक तरफ कनोबा स्पोर्ट्स कुंडेवाल यानी कि लेट दिलीप शेठ धऊ शेठ भास्कर स्मृति कनोबा स्पोर्ट्स कुंडेवाल और एक तरफ आप देख सकते हैं स्वर्गीय हर्षल स्मृति मिका 11 मोह। दोनों के बीच में लड़ाई। 17 गेंदें 46 की जरूरत। मयूर 81 राइफल ने अर्धशतक ठोका था और ये इस बल्लेबाज ने भी ठोका है। तो इस बार अच्छी गेंद है। थोड़ा सा बाहर की तरफ निकालने का प्रयास। मयूर की जबरदस्त वापसी। अब तक अमित वास्कर मीर स्पोर्ट्स कुंडेवाल इन्होंने 22 गेंदों में 56 बनाए। मिथुन पाटिल मोह इनके ओर से भी एक बल्ले अर्धशतक देखने को मिला है। निनाद भोईर महाबली मोटीजुई इनके ओर से एक अर्धशतक और निमिष मोहिते जो बरकरार इस टूर्नामेंट में इनके ओर से अर्धशतक और आज मयूर वास्कर के द्वारा अर्धशतक मिला देखने को। और ये लीजिए सीधा विकेटों का निशाना साधा और बल्लेबाज मिथुन को बिल्कुल क्लीन बोल्ड करवाया। तलाश थी बड़े विकेट की है और ये तलाश पूरी की है गेंदबाज मोनिश ने। तीसरा साहेब पावरफुल और लीजिए यहाँ पर पावरफुल स्थिति में आप लाने का प्रयास करते हुए इस समय आप गेंदबाज देख सकते हैं। मोनिश मार खाई जरूर है लेकिन उतने ही 2 बड़े विकेट लेने में क्षमता दिखाई है। रन और गेंदों के बीच में फासला आखिरी 16 गेंदें और 16 गेंदों में चाहिए 46 रनों की आवश्यकता है। नए बल्लेबाज प्रहलाद शिंदे बाएं हाथ के ताकतवर बल्लेबाज हैं लेकिन कप्तान रोहित मैदान के अंदर आप आते हुए 15 गेंदें माफ कीजिएगा 15 गेंदों में चाहिए 46 रनों की जरूरत। कप्तान रोहित आप आते हुए बल्लेबाजी के लिए। हर्षल बड़े बड़े बैटिंग लाइनअप है इनके पास। जरूरत आने पर प्रशांत भी बल्लेबाजी कर लेते हैं लेकिन इस समय देखेंगे जो विकेट तो साझेदारी तोड़ी है वो विकेट निकाला है वो काफी इंपॉर्टेंट और यहां से पलटवार किया है शेठ भास्कर स्मृति कनोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम ने। ये लीजिए आते ही बड़ा शॉट खेला लॉन्ग लेग की तरफ। पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर रोकेंगे जरूर यहां पर रोकेंगे तब तक 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 50 का आंकड़ा छुआ यहां पर स्वर्गीय हर्षल स्मृति मिहिका 11 मोह टीम ने। अब चाहिए जीतने के लिए अंतिम 14 गेंदें और 14 गेंदों में चाहिए 44 रनों की जरूरत। अगर ये 2 गेंदों के ऊपर एक बड़ा हिट आता है
तो फिर मैच अंत तक जरूर जाएगा दो टीमों के बीच में। छोड़ दिया इस गेंद को, शकीब बुनियाद से अंपायर की तरफ देखा, व्हाइट बॉल का इशारा अंपायर की ओर से, लेकिन अंपायर के निर्णय को क्या शायद चैलेंज करना चाहेंगी? नहीं, व्हाइट के लिए रिव्यू नहीं है शायद। अंपायर कॉल इज फाइनल डिसीजन, और अंपायर का इशारा बिल्कुल यहां पर व्हाइट का इशारा। तो 14 गेंदों में 43 रनों की जरूरत। हमारे परम मित्र अतुल भी मैच का आनंद लेते हुए हाल टीम के अतुल आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। 14 गेंदें 43 रनों की अभी भी जरूरत है। बल्ला जोर से जरूर घुमाया था, नटरा स्टाइल में घूमकर खेलने का प्रयास। इस बार डॉट बॉल की समाप्ति, मजा आएगा मैच में। धीरे धीरे यहां पर कुंडेबाल टीम भी पलटवार कर रही है। 13 गेंदें बची और 13 गेंदों में चाहिए 43 रनों की अभी भी आवश्यकता। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, तू भारी का मी भारी, ये मैदान के अंदर बिल्कुल हमें देखने को मिला। और दर्शकों को सुबह के सत्र में जैसा मैच चाहिए वैसे ये महा मुकाबला, सोचो मेगा पैनल का पहला मुकाबला, इतना कांटे भरा टक्कर का मुकाबला है, तो आने वाले मैचेस कितने और भी तगड़े देखने को मिलेंगे। विकेट करने का प्रयास, गेंद गिर के लेती हुई सीधा जा रही है विकेट, और वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ डीप में आकर गेंद को उठाए, तू मैं बड़ा विकेट, क्या जरूरत थी यहाँ पर। अंतिम गेंद के ऊपर सिंगल लिया था, दूसरे के प्रयास में रनआउट के तौर पर प्रहलाद शिंदे जाएंगे मैदान से बाहर। तब तक पानी, 3 ओवर का खेल, ड्रिंक जाएगा मैदान में। 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 52, अब चाहिए 12 गेंदें और 42 रनों की आवश्यकता। ये लीजिए हमारा मैदान, ये ड्रोन की सहायता से आपको दिखाया जा रहा है, आई बर्ड व्यू जिसे कहा जाता है, और ड्रोन के द्वारा ये इस टूर्नामेंट का और ये हमारा मंच है, और ये मैदान का दृश्य आपकी स्क्रीन के ऊपर बिल्कुल दिखाया जा रहा है। सामने बराबर रेलवे पटरी है और बीच में बसा हुआ ये मैदान है, और क्या शानदार दृश्य ड्रोन की सहायता से। तो मैदान में ड्रिंक से पानी है। तब तक सुनते हैं अनंत शेठ स्मृति चषक में डीजे एमके की धमाकेदार संगीत। क्या बात है, क्या बात है, क्या बात आहे. दमदार संगीत आपण ऐकलं. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटील साहेबांचं नाव, कारण प्रत्येकाच्या नसा नसातच, प्रत्येकाच्या रक्तातच दिबा, आणि दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आम्ही भर पावसात भर उन्हात उभा. दिबा पाटील साहेबांचं संगीत आपण ऐकलं मित्रांनो. विचार करा, जेव्हा एअरपोर्टवरती विदेशी देशातील परराष्ट्र मंत्री जेव्हा येतील दिनेश पाटील सर, आणि ते उतरल्यानंतर त्यांच्या कानावरती आवाज जाईल वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई, तेव्हा आपल्या आगरी कोली कराडी समाजाचं किती नाव आपल्याला मोठं पाहायला मिळेल. 12 गेंदे 42 की जरूरत. बल्लेबाज नया बल्लेबाज आते हुए अन्वेश पाटिल उर्फ पाव, ताकतवर बल्लेबाज है, बैलगाड़ा क्षेत्र में इनका बड़ा योगदान है, और पापा को कई एक और आदत वास्तु लेकर दीजिए. चलिए इस बार देखेंगे क्रिकेट के क्षेत्र में यहाँ पर बने रहना है तो आपके प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट, आपको जरूर यहाँ पर प्रैक्टिस आपको परिपक्व बना देती है. सीनियर क्रिकेटर आप देख सकते संजय भास्कर थोड़ी सी सूझबूझ की बातें बताते हुए सीनियर क्रिकेटर है वैसे, और अपने खिलाड़ियों को कान मंत्र दे. अंकित कातकरी बॉलिंग मार्क पर पहली गेंद लेकर, फुल टॉस बॉल बॉलर के सर के ऊपर से, बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑन के रीजन में वहां पर मयूर के द्वारा जरूर अपने टीम के लिए 2 रन बचाए इस खिलाड़ी ने, लेकिन तब तक 2 रन पूरे होते हुए और इसी 2 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई 54 रनों के ऊपर महज 11 गेंदें, और 11 गेंदों में चाहिए 40 रन. 5 गेंदों में अगर 20 रन बना पाती है तो आखिर तक ये मैच जरूर चलेगी. संघर्ष आखिर तक हमें जरूर देखने को मिलेगा दोनों टीमों के बीच में. बढ़िया यहां पर कप्तान की शुरुआत नजर आती हुई, जो भी आप है उनके ऊपर कई सारी अपेक्षा रहेगी. स्वर्गीय हर्षल स्मृति मिहिका स्पोर्ट्स 11 मोह टीम के कप्तान के ऊपर. अंकित छोटे कद के गेंदबाज है दोस्तों, आदिवासी प्रीमियर लीग में क्या बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने. और अच्छी गेंद है, विकेट कीपर विराज थोड़े से बीट हुए थे, लेकिन विकेट कीपर के पीछे देखिए शॉर्ट पाइन लेग में आदात वास्त्रू ने कितनी खूबसूरत गेंद को रोका. तब तक कोई रन नहीं है. 10 गेंदे 40, प्रत्येक गेंद के ऊपर, हर एक गेंद के ऊपर अब यहां पर चौका चाहिए अगर ये मैच मोह टीम को जीतना है. आज बाला भी देख रहे कि उनके सामने नेरी टीम है, मजा आएगा. दोनों टीमों में काफी अच्छा दोस्ती में दोनों प्यार मोहब्बत होती है, और निश्चित तौर पर 2 टीमें हमें
खेलते हुए नजर आएगी और कप्तान को किया है रोका है। अब यहाँ पर मैच पूरी तरीके से खानाबाद स्पोर्ट्स कुंडेवाल टीम के खेमे में सुरक्षित नजर आती हुई। अन्वेश पाटिल पांव कर रहे कि ये लीजिए सामने की तरफ, छक्का थोड़ा सा नजदीक है, वहां पर मारने की कोशिश कीजिए लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं हो पा रहा है। 9 में चाहिए 40। ओ ये फुल टॉस बॉल जिसके ऊपर 6 आना चाहिए था लेकिन फायदा नहीं उठा पाए। चलिए अंपायर कॉल फुल टॉस बॉल के ऊपर आइए थर्ड अंपायर सत्यवान, जहां पर नो बॉल की मांग की गई है। अगर फुल टॉस बॉल के ऊपर यहां पर छक्का आना चाहिए था बाला, लेकिन यहां पर छक्का नहीं मिला। लेकिन देखेंगे निर्णय की प्रतीक्षा करेंगे हम थर्ड अंपायर की, जो वेस्ट साइड के लिए बिल्कुल उन्होंने निर्णय लिया है। तीसरे अंपायर की मदद ली है वहां पर मेन अंपायर के द्वारा। कमर के ऊपर है तो फिर यहां पर लेने के देने पड़ सकते हैं, लेकिन देखेंगे थर्ड अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। सत्यवान काकड़े थार विजेता अंपायर है वैसे आधे गांव के। यस अंपायर, थर्ड अंपायर डिसीजन, इट्स नो बॉल कॉल। यानी कि सोचो यहां पर अगर छक्का था तो कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संकट में फंसती। आप 2 रन मिलेंगे, 1+1 चाहिए जीतने के लिए। 9 गेंदे और 38 रनों की आवश्यकता। प्रीड की बॉल रहेगी अन्वेश पाटिल उर्फ पप्पाओ के लिए। बड़ा शॉट तो खेला जरूर है, लंबी बाउंड्री नहीं है, ये छोटी बाउंड्री है, लेकिन लंबा शॉट तान दिया है सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से। प्रीड की गेंद के ऊपर धमाकेदार 6 रन। अब चाहिए 8 गेंदे और 32 की जरूरत। यहां पर 8 गेंदों में चाहिए 32। जबरदस्त मैच। बोलर अंकित तैयार ओवर द विकेट से। ओ ये भी बड़ा शॉट खेला लेकिन इस बार फील्डर मौजूद है, कोई चूक नहीं, बल्लेबाज होंगे आउट। जीतू के द्वारा बढ़िया कैच। दे दिया है बड़ा धक्का, यानी कि मैच में अब पुनरागमन करती हुई कानोबा स्पोर्ट्स 11 कुंडेवाल। 7 गेंदे और चाहिए 32। ये छक्का अगर आएगा तो अंतिम ओवर में रहेंगे 26। लेकिन देखेंगे ये मैदान के अंदर अंतिम गेंद के ऊपर अंकित कातकरी इस बाएं हाथ के बल्लेबाज सामने यानी कि प्रशांत के सामने कैसे यहाँ पर प्रदर्शन दिखाना चाहेंगे। और यही जो खिलाड़ी है जिन्होंने लास्ट मैच में छक्का धागा था जब पहले दिन में, और उन्हीं के छक्के के बदौलत वो मैच जीता था। अंकित कातकरी लास्ट बॉल राइट आर्म राउंड द विकेट से मारा करेंगे। क्लीन बोल्ड, इस बार हिलने का मौका भी नहीं दिया और सीधा विकेटों का निशाना। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 62 रन जीतने के लिए 6 गेंदे और 32 की आवश्यकता। छह गेंदे और 32 रनों की आवश्यकता। दिल्ली अब दूर लग रही है इस वक्त स्वर्गीय हर्षल स्मृति मिही का 11 मोह टीम के लिए। तो गेंदबाजी के मार्ग पर अब कुणाल वास्कर, मशहूर गेंदबाज सीनियर लेजेंड क्रिकेटर संजय वास्कर सर इनके सुपुत्र, कुणाल केबल नेटवर्क के सर्वे सर्वा। यदि कुणाल यहां पर विकेट हैट्रिक संपादन करता है तो उनके लिए संजय भाई वास्कर इनके ओर से 2000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा। और क्या मैच में छक्का धागा था इसने भी, मेरे ख्याल से जब 2 गेंदों में 2 रनों की जरूरत थी, संकट में थी टीम कुंडेवाल और इसी खिलाड़ी ने छक्का धागा और वहां से ये टीम सीधा सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। बढ़िया प्रदर्शन दोनों टीमों की ओर से हमें देखने को मिला है। अंतिम 6 गेंदे और 32 की जरूरत है। कुणाल संजय वास्कर गेंदबाजी के मार्ग पर 40+ संजय वास्कर उनके सुपुत्र
यदि यहाँ पर लगातार 3 विकेट लेते हैं तो 2000 का इनाम है। पहली गेंद के ऊपर ऑन साइड में मारने का प्रयास, 2 लीजिए फिर 5 छक्के रह सकते थे, लेकिन इस सिंगल के साथ मैच खुली हो चुकी है। अगर 5 छक्के भी मारेंगे तो फिर 1 रन से आपको मुकाबला गंवाना पड़ेगा। ओवर हैट्रिक के लिए भी चलिए ओवर हैट्रिक भी करेंगे, यानी कि लगातार 2, उसके बाद हैट्रिक नहीं भी कंप्लीट होती है और उसके बाद विकेट लेते हैं तो फिर भी आपको 2000 का इनाम संजय चटवास्कर इनकी ओर से दिया जाएगा। फुल टॉस बॉल, गैप ढूंढने का प्रयास जरूर किया है मिड विकेट के क्षेत्र में फील्डर आते हुए, वहां पर मयूर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक केवल 1 रन। पूरी तरीके से मैच आप हाथ से निकल चुकी है, क्योंकि यहाँ पर 60-70 का स्कोर रहता तो शायद ये मैच जीत के दहलीज के ऊपर खड़ी थी, लेकिन 81 राइफल हमने देखी, वहां पर मयूर वास्कर टूट पड़े और 1 के 47, 2 खिलाड़ियों ने नाबाद 93 रनों की महज साझेदारी बनाई और 54 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए घुटना टेका जरूर है। लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग हिट चरण। के अंदर लंबे समय के बाद यहां पर छक्का निकला है कप्तान के बल्ले से। ये पहले करते तो मैच का नतीजा कुछ और हमें नजर आ सकता था। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 70, 3 गेंदों में चाहिए 24 रनों की इस बार आवश्यकता है। तो जड़ में डालने की कोशिश, शॉर्ट कवर में फील्डर मोनीश भाया मौजूद है, तुरंत जवाब दिया वहां पर। पापा ने कहा है कि मार खाओगे ना तो सीधा बूंदा डालने का, और कहिए बिल्कुल संजय वास्कर इनका ये बेटा, आप देख सकते हैं बूंदा डालते हुए पूरी तरीके से डॉट बॉल की समाप्ति। यॉर्कर स्पेशलिस्ट हमेशा गेंदबाजी संजय भाई वास्कर इनकी हमने देखी है। ये भी बड़ा शॉट सामने की तरफ ओवर पिच बॉल थी, मिड विकेट के ऊपर से तान दिया है, लेकिन परंतु वेल गेली उशीर सुटलेलं हे शवन आणि कार्यक्रम कदाचित संपलाय, परंतु शेवटचे 2 बॉल आणि गरज असेल 1 बॉल आणि गरज असेल ती 18 धावींची। चला शेवटच्या बॉलवरती जरी विकेट घेतला गोलंदाजाने तरीही 2000 रुपयाचं पारितोषिक संजय भाई वास्कर 40+ मास्टर कुणाल केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून इथे दिलं जाईल। अंतिम गेंद के ऊपर भी बड़ा शॉट, सिर्फ और सिर्फ 12 रन से यह मुकाबला हार चुकी है टीम। स्वर्गीय हर्षल स्मृति मिहिका 11 मोह। सोचो दिनेश पाटिल सर, वो बीच वाला ओवर खास करके अंकित कातकरी और मोनीश पाटिल का 2 ओवर में सिर्फ 10-10 रन आए, 15-15 भी आते तो लेने के देने पड़ सकते थे कुंडेवाल टीम को। टीम भी खुश, 50 प्लॉट के मालिक RR पाटिल, ये भी हेड कोच खुश, और ये चलिए सीधा सुपर 4 में पहली टीम क्वालिफाई हो चुकी है। अनंता शेठ केनी चषक 2025 का, यानी कि सुनील स्पोर्ट्स पर आयोजित दमदार टूर्नामेंट, पहली टीम क्वालिफाई हो चुकी है सुपर 4 के लिए। ट्रॉफी की दावेदार अभिनंदन, कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल। मैन ऑफ द मैच